नवी मुंबईतील तुर्भेमधील एका लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेला तिच्या सोबत राहणाऱ्या पुरुषानेच गळा आवळून ठार केल्याची घटना घडली आहे। आरोपीला पोलिसांनी अटक केली, तर मागील 5 वर्षांपासून दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद निर्माण झाले आणि त्यामुळे ही महिला बळी पडली असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। अधिक तपास तुर्भे पोलीस करत आहेत। दिनांक 13 मार्च रोजी 3 वाजता मला माहिती मिळाली की वाशीच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे एका महिलेला तिच्या नवऱ्यानं मारलेलं आहे आणि तिला ॲडमिट केलेलं आहे। आम्ही सदर ठिकाणी जाऊन पाहिलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं। त्यानंतर माहिती घेतली असता जवळचे जे नातेवाईक किंवा आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत त्यांनी सांगितले की तिच्या नवऱ्याने तिला मारहाण केलेली आहे। अशी माहिती मिळाल्यानंतर तत्काळ आम्ही तिचा जो नवरा होता अजय कुमार यादव वय वर्ष 40 वर्ष त्याला लागलीच आमच्या DB पथकाच्या मदतीने ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून अशी माहिती आम्हाला मिळाली की हा जो अजय कुमार यादव आहे मूळचा UPचा राहणारा या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि ही जी महिला आहे ही 45 वर्षाची आहे, मूळची राहणारी पश्चिम बंगालची आहे। हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये 2020 पासून एकत्र राहतात आणि यांच्यामध्ये आपापसामध्ये अनेकदा वाद चालू असायचे। त्या वादामधूनच काल सकाळी त्यांच्यामध्ये 10:30-11 वाजता भांडण झालं। त्या भांडणामध्ये यांनी तिचा गळा ओढून तिला मारल्याचं निष्पन्न झालं। दोघांचीही फॅमिली, त्या ड्रायव्हर आहे त्याची UPला आहे फॅमिली आणि ती जी महिला आहे तिची पश्चिम बंगालमध्ये फॅमिली आहे। नेमकं कारण त्यांच्यामध्ये आपापसामध्ये बऱ्याचदा वाद व्हायचे, त्या वादामध्येच काल त्यांनी तिला गळा ओढून मारहाण केलेली आहे। ती महिला काय घरकामच करायची। औरंगजेब हा भारताचा शत्रू आहे, हा आमचाही शत्रू आहे, त्यामुळे त्याची कबर देशात नकोच। देशाच्या शत्रूची कबर महाराष्ट्रात कशासाठी असा सवाल शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विचारलाय। तर औरंगजेबाची लवकरात लवकर कबर काढून टाकावी असं देखील ते म्हणाले। पटोलेंनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मुख्यमंत्र्याची ऑफर दिली। कोणालाही मुख्यमंत्री होण्याकरता 145चं मॅजिक फिगर त्या ठिकाणी लागतं। नाना पटोलेंचा पक्ष 16 आमदारांच्या पुढे नाही, ते काय कोणाला मुख्यमंत्री बनवू शकणार आहेत? त्याचा प्रयत्न सुरू होता आहे राज्यामध्ये। औरंगजेब हिंदुस्थानचा शत्रू आहे, भारताचा शत्रू आहे। त्यांनी अनेक हिंदूंची कत्तल या ठिकाणी केलेली आहे, अनेक मंदिर उद्ध्वस्त केलेले। तो आमच्या देशाचा शत्रू आहे, त्याची देशाच्या शत्रूची कबर आमच्या महाराष्ट्रात कशा करता पाहिजे, ती भारता बाहेर उखाडून फेकून दिली पाहिजे। कल्याण पश्चिम येथील धाकटे शहाड गावातील महिलांना पाण्यासाठी रात्री 3 वाजता रांगेत उभं राहण्याची वेळ आली आहे। केवळ 1 तास येणारे पाणी अपुरे पडत असल्यानं दिवसभर महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय। झोपेच्या अभावामुळे महिलांचे आरोग्य बिघडत असून थकवा आणि इतर शारीरिक त्रास जाणवतोय। महानगरपालिकेच्या दुर्लक्ष विरोधात संतप्त महिलांनी आता गावाच्या वेशीवर आंदोलन केलं असून लवकरच तोडगा न निघाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा दिलाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील धाकटे शहाड गावात गेल्या वर्षभरापासून तीव्र पाणी टंचाई आहे। या गावात 3000हून अधिक रहिवासी राहतात, ज्यात नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। मात्र रात्री 3 ते 4 दरम्यान केवळ 1 तास येणारं पाणी अपुरं पडत असल्यानं महिलांना संपूर्ण रात्र जागून पाणी भरावं लागतंय। काय नाव तुमचं? वर्षा नरेश कोणकर। काय सांगाल, काय नेमकं गावामध्ये किती लोकसंख्या आहे, कधीपासून त्रास आहे, काय नेमकं? लोकसंख्या तर भरपूर आहे। धाकटेशाड गाव आहे, पूर्ण मोठा शहरच आहे एक प्रकारे बोलला तर। आणि पाण्याची समस्या भरपूर चालली आहे। 8-9 महिने झाले जास्तीत जास्त। आणि रात्रीच्या वेळेत पाणी येतो 3 ते 4, जेव्हा लाईन लावायला लागते प्रत्येकाला पाण्याची। आणि आमचा नंबर येतोपर्यंत पाणी निघून जातो, म्हणजे 1 तास कमसे कम 1 तास पाणी असतं। तर 1 नळावरती 10 बायकांचं पण पाणी होत नाही प्रत्येकी। आणि सकाळी पहाटे 10ला सोडतं, 10 ते 11 ते पण पाणी प्रेशरनी नसतं, कमी दाबाने सोडला जातो पाणी। आम्हाला फक्त सकाळी प्रेशरनी 2-3 घंटे, संध्याकाळी 2 घंटे आम्हाला कंपल्सरी पाणी पाहिजेच। अजिबात पाण्याचे भरपूर त्रास आहे, प्रत्येकाला त्रास आहे। भूमिका आम्ही वडवली वाड्यामध्ये पण गेलेलो पाण्याच्या समस्या घेऊन। 2-3 वेळा आम्ही महिला मंडळ आमचा मोर्चा पण होऊन गेलेला आहे वडवलीमध्ये। सगळ्या साहेबांना पण रिक्वेस्ट करून झालेला आहे आमचा, पण काय रिप्लाय कोणाचाच नाही। तो सांगतो मी येतो, आज भेटतो, उद्या भेट। आज शनिवारी गेलेलो, काय आम्ही शुक्रवारी, तो आम्ही सोमवारी भेटतो बोलतोय। काय साहेबांचा पण आता नाही का पत्ता नाही कोणता। सुना मोहनकर। काय नेमकं तुमच्या गावामध्ये किती लोक वस्ती आणि काय नेमकं त्रास आहे? आमच्या गावामध्ये
पाण्याची खूप मोठी समस्या आहे. पहाटे 3 वाजता पाणी येतो, 4 वाजता जातो. प्रेशरही कमी असतं. सकाळी तेवढ्या पहाटे उठायला लागतं. सर्व्हिसवाले लोक आहेत, महिला आहेत, खूप त्रास होतो त्यांना. ही समस्या आमची पाण्याची लवकरात लवकर सोडवण्यात यावी, नाहीतर आम्ही पुढचं पाऊल उचलू. वडवलीला भदाणे साहेब आहेत, त्यांनाही आम्ही निवेदन दिलं आहे. 8 दिवस झाले, त्यांनी काही ॲक्शन घेतली नाही अजूनपर्यंत. याचा काहीतरी मार्ग निघावा पाण्यासाठी. काय आम्ही शोधायला लागतं, काय नेमकं तुमचं? सकाळी 3 वाजता पाणी आलं की 4 वाजता जातो. परत सकाळी 9 वाजता येतो, 10 वाजता जातो. मग अख्खा दिवस आम्ही पाण्याच्याच मागे रागायचं का? पाणी मिळत नाही, पुढची कामंही होत नाही. सर्व्हिसला महिला आहेत, झोप होत नाही, मुलांची शाळा असते, मिस्टर आहेत काही सर्व्हिसवाले, त्यांना जायला लागतं सर्व्हिसला. पाण्याच्यामुळे खूप वणवण होते, चिडचिड होते घरामध्ये, पण महिलांची झोप होत पुरी नाही. संत तुकाराम महाराज आपल्या दैनंदिन भजन कीर्तनात वापरत असलेल्या चिपळ्या आज तुकाराम बीज निमित्तानं पंढरपुरा दर्शनासाठी ठेवण्यात आल्यात. संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज बाळासाहेब महाराज देहूकर यांनी तुकाराम महाराजांच्या चिपळ्या, पादुका आणि अभंगांच्या हस्तलिखिताची वही असा 400 वर्षांपूर्वीचा दुर्मिळ ठेवा पंढरपुरात सर्वांसाठी खुला केलाय. यंदा संत तुकाराम महाराजांचे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी जनशताब्दी वर्ष सुरू आहे. या निमित्तानं या दुर्मिळ चिपळ्या, पादुका आणि हस्तलिखिते भाविकांना पाहायला मिळत आहेत. रामकृष्ण हरी. संत श्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या घराण्यातील ज्येष्ठ पुत्राची शाखा जी पंढरपूरला आलेली आहे, म्हणजे महाराजांची पंतू महादेव महाराज आणि त्यांचे चिरंजीव वासुदेव महाराज हे देहूहून कायम वास्तव्यासाठी पंढरपूरला इथे आलेले आहेत आणि पांडुरंगाच्या सेवेसाठी इथेच राहून वासुदेव महाराजांनी फाडो परंपरेचा निर्माण केलेली आहे. त्या घराण्यातील मी 11वा वंशज आहे आणि आज जगद्गुरू तुकोबारायांची बीज आहे. या वर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की महाराजांच्या वैकुंठगमनाला 375 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होत आहे. परंपरेप्रमाणे इथे पंढरपुरातसुद्धा आमच्या घराण्यातून ही बीजेचा उत्सव करण्याची परंपरा तेव्हापासून चालत राहिलेली आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी जी समाधी आहे ती वासुदेव महाराजांची समाधी आहे की जे फड परंपरेचे जनक आहेत. आणि त्याच्या पुढे जगद्गुरू तुकोबारायांच्या चिपळ्या आणि पादुका त्या मोठ्या ऐतिहासिक अशा प्रकारचं त्याला महत्त्व आहे. ते माझे तीर्थरू वैकुंठवासी श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज देहूकर बडोद्याहून त्या चिपळ्या आणि पादुका घेऊन आलेले आहेत. महाराजांच्याच त्या चिपळ्या पादुका त्या बडोद्याला गेलेल्या होत्या आणि तिथून पुन्हा इथं आमच्या देवघरामध्ये देवपूजेकरता आम्ही अशा प्रकारचे इथं स्थानापन्न केलेले आहेत. त्याचबरोबर इथे एक हस्तलिखित अभंगाची वही आहे की जी वही जगद्गुरू तुकोबारायांचे ज्येष्ठ पुत्र श्री महादेव महाराज यांच्या हस्ताक्षरातली ही अभंगाची वही शके 1605मधील आहे. आपण पाहू शकता की त्या वहीवर असा हा शकाचा स्पष्ट उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. महाराजांच्या आजच्या या बीजोत्सवाच्या निमित्ताने आज महाराजांच्या वैकुंठगमनाचा हा बीजेच्या सोहळ्याच्या निमित्ताने या महाराजांच्या चिपळ्या आणि पादुका त्याचबरोबर महादेव महाराजांच्या हस्ताक्षरातील असलेली पहिली अभंगाची ही वही अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र अशा या वस्तू आम्ही सगळ्या भाविकांच्या आणि सगळ्या समस्त वारकऱ्यांच्या जिज्ञासू लोकांच्या दर्शनार्थ आजच्या दिवशी इथे उपलब्ध केलेले आहेत की जेणेकरून सर्वांना याचं दर्शन घडावं आणि या ठिकाणी बीजेचा उत्सव याही पंढरपुरात अशा प्रकारचा तेव्हापासून संपन्न होत आहे. देहूमध्ये तर होतो, पण देहू पाठोपाठ अशा प्रकारचा हा सोहळा संपन्न होण्याचं हे एक दुसरं अशा प्रकारचं मोठं प्रमुख असं हे ठिकाण आहे. रामकृष्ण हरी. मुलुंडमध्ये विधानसभा निहाय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून करण्यात आलं. तर यावेळी आगामी पालिका निवडणुकांमध्ये मुलुंडमधून राष्ट्रवादीचे उमेदवार उभे करावेत अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. मुलुंड हा भाजपचा बालेकिल्ला आहे. मुलुंडमधील 6च्या 6 प्रभाग क्षेत्रात भाजपचेच नगरसेवक आहेत. त्यामुळे आता
राष्ट्रवादीकडून देखील काही जागांवर दावा केला जातोय. त्यामुळे भविष्यात येथील जागा वाटपावरून तिढा निर्माण होणार आहे. दरम्यान या ज्या प्रभागांमध्ये ज्याची निवडून येण्याची क्षमता असेल त्या प्रभागांमध्ये जागा वाटपाच्या दरम्यान चर्चा होईल असं राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांनी सांगितले. या मेळाव्यात मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला. तर कार्यकर्त्यांचा मेळावा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. नेमक्या आता कुठच्या प्रमुख मुद्द्यांवर या ठिकाणी संपूर्ण देशात रमजान चालू आहे आमच्या बांधवांचा, मुस्लिम बांधवांचा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये जनतेचे जे प्रश्न निवडणुकीच्या वेळेला आम्ही मॅनिफेस्टोद्वारे जे आम्ही सांगितलं होतं त्याची पूर्ती करण्यासाठी तालुक्यामध्ये वार्डामध्ये आमचे तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, वार्डाध्यक्ष सभा घेत आहेत. युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि पक्षाचा आणि महायुती सरकारचा जो कार्यक्रम आहे तो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम अशा सभांमधून आम्ही कार्यकर्त्यांच्या मदतीने आम्ही करत असतो. निवडणुकाच्या पालिका निवडणुका आहेत त्यांच्या आता त्यांचे रणधुमाळी सगळ्या सुरू आहे, चर्चा सुरू आहेत. पालिका निवडणुका आहेत त्या लवकर होतील ऑक्टोबरपर्यंत. महायुतीमधून आपण सर्वजण या निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. मुंबई तसेच उपनगरांमध्ये आपण काही दावे करणार आहात. निवडणुका तर होतच असतात आणि ही सुद्धा निवडणूक होऊन जाईल मुंबई महानगरपालिकेची. आता राहिला प्रश्न दावा करणार आहे का. आम्ही राजकारणात काम करतोय आणि लोकांची सेवा करायची असेल तर सत्ता असावी लागते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ह्याही वेळेस अशीच आहे की आमचा वार्ड लेवलचा, तालुका, जिल्हा लेवलचा कार्यकर्ता हा महानगरपालिकेमध्ये जावा, त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवावे यासाठी आमचा मोठा प्रयत्न असेल ह्या वेळेला. फॉर्म्युला वगैरे नाही, फॉर्म्युला वगैरे काही नाही. ज्याने त्याने आपापली ताकद बघून या ठिकाणी महायुतीने सर्व नेत्यांनी एकत्र बसून तो निर्णय घ्यावा. त्याची अंमलबजावणी आम्ही खालपर्यंत करणार आणि आम्हाला खात्री आहे की या सर्व परीक्षेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता खरा उतरेल आणि पक्षाला न्याय मिळेल. सर्वप्रथम मी आमचे सर्वांचे नेते या मुंबईचे कार्याध्यक्ष आदरणीय शिवाजीराव नलावडे साहेबांच्या बद्दल जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे. कारण का शिवाजीराव नलावडे हे साकार महर्षी आहेत. त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा ते जिल्हाध्यक्ष होते, पक्षाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष, तेव्हा संपूर्ण मुंबई शहरामध्ये ईशान्य मुंबई नंबर 1 असा जिल्हा ठरलेला होता. कारण त्या ठिकाणी 9 नगरसेवक निवडून आणण्यामध्ये सर्वात मोठा कोणाचा यश असेल तर शिवाजीराव नलावडे साहेब आणि आमच्या सर्वांचा. आणखीन मुलुंडमध्ये 4 नगरसेवक होते, खास करून सुरेश बरकू पाटील, नंदकुमार आत्माराम वैती, सुरेश आपले परशुराम गंगाराम मिरेकर आणि सदर ठिकाणी चंदन शर्मा हे नगरसेवक होते. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा मुलुंड तालुका बाल किल्ला आहे. राष्ट्रवादीचा मानणारा वर्ग प्रचंड संख्येमध्ये मुलुंड तालुक्यामध्ये राहतात. पवार साहेबांना मानणारा, अजितदादांना मानणारा वर्ग फार मोठ्या संख्येमध्ये राहतात. म्हणून मला खात्री आहे की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये 100% ही सीट आम्ही जिंकून आणणार. त्याच्याबद्दल आम्हाला ठाम विश्वास आहे. 100% घेतल्याशिवाय राहणार नाही. भिवंडीत स्वामी अय्यप्पा सेवा समितीद्वारा 17व्या महापूजेचं आयोजन नुकतंच शहरातील वराळ देवी मंदिर परिसरातील श्री अय्यप्पा मंदिर प्रांगणात मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आलं. सायंकाळी भव्य कलश पालखी सोहळा संपन्न झाला. ही कलश यात्रा वरादेवी मंदिर, गुरुनारायण मंदिर, बालाजी मंदिर, धामणकार नाका पर्यंत कलश यात्रा काढण्यात आली होती. तर 2 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमानिमित्तानं मंदिरात दिवसभर पूजा सुरू होती, होम सुरू होतं, हवन कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. शेतकऱ्यांचा विश्वास जरा कमी बसतो. असं असलं तरी इथं माळेगावचे जे तावरे आहेत या खूप पूर्वीपासून ट्रस्टला ते सतत सोबत असतात आणि त्यांचा जो ऊस आम्ही बघितला आहे आणि त्याचं जे ऊसाचं जे वजन असतं ते कांड्यांवर असतं. तर ते मी बघितल्यानंतर त्या कांड्या इतक्या एकसारख्या आहेत आणि खूप मोठ्या उंच आहेत. त्यामुळे माझ्या मते पुढच्या वर्षी जेव्हा तो 12 महिन्याच्या पुढं जाईल तेव्हा त्याचे रिझल्ट अतिशय उत्कृष्ट असतील. कारण आत्ताच तो 6 महिन्याचा जरी असला ऊस तरी तो दिसताना 8-9 महिन्याचा दिसतो.
कुठलीही टेक्नॉलॉजी म्हटलं की खर्च मोठ्या प्रमाणात. मी आता 1000 शेतकऱ्यांना पायलट प्रोजेक्ट करणार, सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणार, साधारण याचं आर्थिक गणित कसं असतं काय सांगण्याचं, एकरी खर्च किती आहे, तो शेतकऱ्यांनी घ्यायचं असेल तर कुठून घ्यायचं? ते कुठली टेक्नॉलॉजी नवी असते थोडीशी ती कॉस्टली वाटते शेतकऱ्याला, परंतु शेतकरी हा विचार करत नाही की ही हेक्टरवर आहे आणि हेक्टर नंतर तुम्ही एकरावर जर आलात आणि मिळणाऱ्या जर यील्डचा विचार केला वजनाचा, तर ते मला वाटतं नगण्य आहे. पण तरी तुम्ही पुढचं खर्च साधन सांगा. जे खर्च आता आपण प्रस्तावित केला आहे, म्हणजे आपण जे संशोधन हाती घेतलं मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड आणि जे आपले स्टार्टअप आहेत त्यांच्या मदतीनं अतिशय कमी दरात, म्हणजे हेक्टरी दादा म्हणाले तसं 25,000 रुपये आपण ह्या लेवलला आलोय. जे 1000 प्लॉट आपण केले ते 65,000 रुपये प्रति प्लॉट केले, परंतु आता जे शेतकऱ्यांना आपण देणार आहे ते हेक्टरी 25,000, म्हणजे एकरी 10,000 रुपये त्यांना खर्च येईल. त्याच्यामध्ये सेन्सर, IoT टूल्स सगळे येतील. वेदर स्टेशन हब अँड स्पोक मॉडेलला येईल, जे 25 शेतकऱ्यांचा मिळून एक क्लब होईल आणि ते हब अँड स्पोक मॉडेल आम्ही अंमलबजावणी राज्यभर करायचा विचार करू. गेले 2-3 वर्ष झालं तुम्ही यावरती काम करताय. सत्यनारायण यांनी कौतुक केलं, त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट, एक्सचे इलन मस्क यांनी कौतुक केलं. काय साधारण या पद्धतीनं आगामी शेतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर प्रत्येक क्षेत्रात कशा पद्धतीनं प्रभावी होईल असं इलॉन मस्क यांनी ट्विट केलं. त्याचा ॲग्रिकल्चरचा एक रेफरन्स आपल्या प्रोजेक्टचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केला. सत्यनारायणांनी हे 2 वेळा ट्विट केलं आणि ॲग्रिकल्चरची क्रांती जगात कशी होईल या सेक्टरबद्दल त्यांनी त्यांचं मत त्या ट्विटद्वारे केलं. तर मायक्रोसॉफ्ट असू देत किंवा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असू देत, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचा KVK असू देत, आम्ही सगळ्यांनी एकच फोन केलेला आहे की कमीत कमी खर्चात आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून द्राक्ष, केळी, म्हणजे बनाना आपण म्हणतो ते, पेरू, भाजीपाला, तूर, दादांनी तूर आणि कांदा उत्पादक पुढच्या वर्षी कांदा आणि तूर सुद्धा आम्ही घ्यायचा विचार केलेला आहे. म्हणजे पुढच्या प्रदर्शनात तूर तुम्हाला दिसेल. तूर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न निघू शकेल. आणि इथून पुढची जी शेती आहे ते वाटप झाल्यामुळे अतिशय छोट्या छोट्या तुकड्यावर शेती आलेली आणि शेतकऱ्यांच्या मुलांना बऱ्याच वेळा नोकरी मिळत नाही. अशा वेळी त्याला परत शेतीवर यावं लागतं. कारण बाकी ज्या इतर जे देश आहेत त्या देशात शेती मोठी मोठी होत गेली आणि लोकांना जॉब मिळत असल्यामुळे ते शहरीकरण होत गेलं. आपल्याकडे शहरीकरण होतंय, पण त्याचबरोबर जॉब न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची मुलं परत शेतीकडे येत आहेत आणि मग शेती न परवडल्यामुळे एक अस्वस्थता वाढलेली आहे. पवारसाहेबांच्या नेतृत्वात पहिली क्रांती झाली, अन्नधान्य उत्पन्न भारत अग्रेसर झाला, निघत झाला. आता दुसरी क्रांती शेतीच्या मार्फत होईल, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कशा पद्धतीचा प्रयत्न केला. 60-65च्या दरम्यान मला वाटतं मेक्सिकन व्हरायटी येऊन गव्हाचं उत्पन्न वाढलं होतं. 40 सालाच्या दरम्यान आप्पासाहेब पवार या संस्थेचे चेअरमन त्यांनी इस्रायलला जाऊन ड्रीप इरिगेशन त्यांनी पाहिलं आणि इथं येऊन त्यांनी देशी बनावटीचं जे ड्रीप इरिगेशन आहे, पवारलाल जैन त्यांना विनंती करून त्यांनी तर देशी बनावटीचं ड्रीप त्यांनी तयार केलं आणि मोठ्या प्रमाणात ड्रीपची क्रांती झालेली आहे. आणि त्यात सुद्धा 40-50% पाणी वाचतंय, परंतु अजूनही मोठ्या प्रमाणात ही साधी टेक्नॉलॉजी सुद्धा गेल्या 40-45 वर्षात शेतकऱ्यांनी स्वीकारलेली नाही आहे. आता हळूहळू ते स्वीकारतील आणि मला वाटतं त्याशिवाय पर्याय राहणार नाही. कारण मोठी मोठी जी धरणं आहेत त्या धरणांना मुक्तपणे वेगवेगळ्या ह्याच्या पाण्याच्या स्कीम्स करून पाणी त्यातलं उपसलं जात आहे. आणि सांगायला थोडा मला खेद वाटतो की कुठल्याही राज्यकर्त्यांनी पूर्वीसुद्धा नाही आणि आत्तासुद्धा नाही ते निर्णय घेत नाही आहेत की कुठलंही पाणी सरकारी असेल ते ड्रीपशिवाय वापरायचं नाही. आणि ते न घेतल्यामुळे नक्कीच पाणी खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचं शॉर्टेज येणार आहे आणि अशा वेळी मला वाटतं ही टेक्नॉलॉजी आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही. सोलापूरच्या भवानी पेठेतील शिवगंगा मंदिरातील देवीला नवरात्र मंडळाच्या वतीनं 521 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली आहे. सोलापूर शहर परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी या द्राक्ष आरासासाठी आपल्या शेतातील द्राक्ष दिलेत. द्राक्ष बाजारात विक्रीला आणण्यापूर्वी देवीला अर्पण केल्यानं भरभराट मिळते अशी शेतकऱ्यांची श्रद्धा आहे.
नमस्कार. आज श्री शिवगंगा मंदिरामध्ये शिवगंगा नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने हुताशनी पौर्णिमा किंवा होळी उत्सव पौर्णिमेनिमित्त द्राक्षोत्सव इथे साजरा करण्यात आलेला आहे. श्रीदेवीची पूजा आज सकाळी जेव्हा संपन्न झाली त्यावेळी पूर्ण गर्भमंदिरामध्ये देवीचा जो मंडप आहे तो द्राक्षाचा केला गेलेला होता आणि ही सेवा गौरामणीचे जेवरे यांच्या स्मरणार्थ श्री आप्पासाहेब काशीनाथ जेवरे यांनी ही सेवा 521 किलो द्राक्षांची सेवा त्यांनी दिलेली आहे. मंडळ त्यांचं अत्यंत आभारी आहे आणि आज या महत्त्वाच्या दिवशी पवित्र सणाच्या निमित्तानं ही जी सेवा झालेली आहे याचं कौतुक सर्व भक्तमंडळीमध्ये होत आहे. मंडळाचे अध्यक्ष श्री लक्षेट्टी, सेक्रेटरी श्री बिराजदार राजू कणके, इतर सर्व सभासद आणि पौरोहित्य करणारे श्री हिरण्यस्वामी, कुमारस्वामी आणि डॉक्टर शिवयोगी शास्त्री येळमठ यांनी ही सेवा पूजा संपन्न केलेली आहे. आज या ठिकाणी एवढंच आवाहन करतो की सर्व सद्भक्तांनी मंदिरात येऊन या पूजेचा आनंद घ्यावा, देवीचं दर्शन घ्यावं आणि देवीच्या कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावं ही नम्र विनंती. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांची दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल शिवसेना, युवा सेना पदाधिकारी, कार्यकर्ते तथा समस्त गावकरी मंडळी बुलढाणा मतदारसंघातील तरोडा येथे भव्य नागरिक सत्कार सोहळा तसेच लाडू तुला आयोजित करण्यात आला. यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण करून आमदार संजय गायकवाड यांचं गावामध्ये ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढत स्वागत केलं. तर जेसीबी मधून आमदार संजय गायकवाड यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. यावेळी तरोडा गावातील शिवसेना, युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, माता भगिनी उपस्थित होत्या. होळी सणानिमित्तानं कुडाळ तालुक्यातील नेरूर गावात साईचे टेम येथे मांड उत्सव प्रचंड गर्दीत साजरा करण्यात येतो. यावेळी पारंपरिक पद्धतीनं सुरू असलेले रोंबाट व पौराणिक प्रसंग, कथांवर आधारित देवदेवतांच्या भव्य दिव्य विराट स्वरूपाच्या प्रतिकृती देखावे साकारण्यात आले. हे देखावे पाहण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर परराज्यातून देखील नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. या मांड उत्सवामुळे नेरूर येथील शिमगोत्सवाची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. मागील अनेक वर्ष सुरू असलेल्या या होळी उत्सवामुळे कोकणातील रूढी परंपरांचे जतन नेरूरवासीय करत आहेत. कुडाळ तालुक्यातील नेरूर हे कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक व इतर क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिलेत. विशेष म्हणजे गावची ग्रामदेवता श्री देव कलेश्वर असून या गावात सर्व क्षेत्रातील कलाकारांची खाण आहे. यावर्षीच्या मांड उत्सवात तुम्ही कोणता देखावा सादर केला आणि हा देखावा सादर करताना कोणकोणत्या उत्सवाचा वापर केला? यावर्षीच्या मांडोत्सवामध्ये आम्ही तारकासुराचा वध हा देखावा सादर केला. त्यामध्ये तारकासूर कार्तिकेय मोरावर बसून विराजमान होऊन ते केलेलं आहे. दुसरं म्हणजे पंचमुखी शंकर, तिसरं आहे ते वीरभद्र आणि नंदी असे ते 4 चित्र आम्ही बनवले आहेत. त्यामध्ये आम्ही लोखंडी स्टील, त्याच्यानंतर त्याच्यावरती कागदी लगदा, त्याच्यावरती मांजरपाट, त्याच्यानंतर पेंटिंग करून हे आणि फायबरचा वापर करून चित्र बनवलेलं आहे. चित्ररथ असतात आणि कशा पद्धतीचा माहोल असतो? इथे एक पूर्णपणे संगीतमय माहोल आहे आणि लोकांना एक उत्साह असतो या कार्यक्रमाबद्दल. आणि 4 ग्रुप आहेत आमचे एकूण टोटल. मी विलास देसाई ग्रुपचा एक कार्यक्रम. आपलं नाव होतं
रामचंद्र विलास मिस्त्री. छत्रपती संभाजीनगरमधील MIDC वाळूज परिसरात प्लॉट नंबर 10 गट नंबर 28 मध्ये स्थित असलेल्या बाळूमामा ऑटोमोबाईल गॅरेजला संध्याकाळी 7:30 वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीत ऑटोमोबाईल गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आणलेल्या ग्राहकांच्या 5 ते 7 मोटरसायकल उचलून भस्मसात झाल्यात. तसेच गॅरेज दुकानाच्या आगीचा फटका शेजारी असलेल्या अभिषेक एंटरप्राइजेस या कंपनीला बसल्यानं कंपनीतील ऑफिस साहित्य याआधीच जळून भस्मसात झाले. आगीची माहिती मिळताच MIDC वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, अग्निशमन दलाचे अधिकारी वेळीच घटनास्थळी पोहोचून मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानं यावर त्यांनी नियंत्रण मिळवलं. मात्र या आगीमध्ये ऑटोमोबाईल गॅरेज मालकाचं मोठं नुकसान झालंय. दिलीप पांडुरंग निकम, गॅरेजचं नाव सर बाळूमामा ॲटो गॅरेज. आणि 7:40ला मी टपरी दुकान बंद करून गेलो आम्ही. लाईटा बिटा सगळे बंद होते. पण त्याच्यानंतर घरी गेल्याबरोबर हे अमन भाऊचा फोन आला, म्हणजे काका इकडे आग लागली. मग सागर पळत आला इकडे. मग ती जवळजवळ 5-6 गाड्या आमच्या त्या पूर्ण जळून खाक झाल्या. मशीन 2-3 मशीन सगळ्या जळून गेल्या सर. अंदाजे किती नुकसान आता कालच 1.5-2 लाखात माल भरला सर त्यांनी. आणि गाड्या 6 गाड्या होत्या मध्ये पूर्ण जळून गेल्या. हा सर, 2 व्हीलरचं गॅरेज. आगीचं काही कारण वगैरे? आणि ते काय सांगायचं, बंदच करून नेटकच गेलो घरी. 5च मिनिट झाली. दिलीप पांडुरंग निकम. गॅरेजमध्येच आग लागली ना? आता सर घटना काय होती आणि कसं नियंत्रण अग्निशमन दलानं आगीचं मिळवलं? आज दिनांक 15/3/2025 रोजी 8च्या सुमारास या ठिकाणी गट नंबर 28 अभिषेक एंटरप्राइजेस या कंपनीमध्ये गॅरेजला आग लागली होती. गॅरेजवरून आग कंपनीमध्ये पसरत होती. आम्ही तात्काळ घटनास्थळी येऊन कंपनीची आग कंट्रोलमध्ये आणली आणि आजूबाजूला जो धोका निर्माण होता तो धोका टळलेला आहे आणि पूर्ण आग आता विझलेली आहे. आगीचे काही कारण स्पष्ट झाले? कारण अजून समजलेलं नाही. आगीचे कारण सांगू शकत नाही, त्याच्यामुळे लागले असेल. किती बंब, किती कर्मचारी होते? आपले टोटल 10 कर्मचारी आणि 2 बंब आहेत. एक वॉटर टँकर आहे आणि एक वॉटर ब्राउझर आहे. सर आपलं नाव? माझं नाव AS देशमुख, सब फायर ऑफिसर MIDC वाळूज. माझं नाव सागर दिलीप निकम. माझं गॅरेजचं नाव आहे बाळूमामा ऑटोमोबाईल्स. मी 7:40 गॅरेज बंद केलं आणि नंतर 15 ते 20 मिनटानंतर मला कॉल आला आग लागली म्हणून दुकानात. मी येऊन बघतो तर भरपूर आग पसरलेली होती. आग विझल्यानंतर माझं आतमध्ये 5 गाड्या होत्या, 2 ॲक्टिवा होत्या, 2 स्प्लेंडर होत्या, 1 ड्युरो होती आणि माझं 4 लाखाचं मटेरियल भरलेलं होतं मी नेमकंच त्याचं. आणि माझं कंप्रेसर भरपूर माझं सामान होतं, वॉशिंगच्या मशनी, असं जवळपास 7-1 लाखाचं मशनीचं माझं सामान होतं आतमध्ये. सगळं जळालेलं होतं. या ज्या गाड्या होत्या ते कोणाच्या मालकीच्या होत्या? त्या कस्टमरच्या होत्या. आगीचं काही कारण वगैरे स्पष्ट झालं? आगीचं कारण काय, मी घरी जायच्या टायमाला सगळं बंद करूनच जातो, कारण असे किस्से भरपूर घडलेले मला माहिती आहे. त्यामुळे मी माझं प्रॉपर मी बंद करूनच जातो सगळं काही. रात्री पण आणि 2 वेळेस पण येऊन बघतो मी रात्री गॅरेजमध्ये. काय आपलं नाम काय होतं? रोहन पेरे पाटील, कंपनी का नाव? अभिषेक एंटरप्राइजेस. काय घटना काय होती आणि काय त्याच्यामुळं आग लागली, काही कारण? 7:30-8:45च्या दरम्यान आम्ही इथून निघलो क्लोजअप करून. त्याच्यानंतर अचानक एक अर्धा घंट्यानंतर फोन आला बाबा कंपनीला आग लागली. तर आम्ही इथं आलोत. नंतर कळालं की गॅरेजमधून जी आग आहे तर ती पसरून कंपनीमध्ये आलेली आहे. कंपनी कशाची आहे? कंपनी डायकास्टिंगची कंपनी आहे, DTC डायकास्टिंग. या आगीमध्ये काही नुकसान? हा, नुकसान तर झालं आहे. डॉक्युमेंट जळाले आहे. ऑफिस आमचं पूर्ण जळून गेलेलं आहे. कॉम्प्रेसर वगैरे जळालेलं आहे. किती कामगार होते? आमच्या इथं 9 कामगार. किती वेळ आहे कंपनीचा? कंपनी 24 घंटे चालते, पण गेल्या 6 महिन्यापासून आमची कंपनी बंद होती मेंटेनन्समुळं. अच्छा, आज म्हणजे बंद करून कसे गेलं मग? आमचं मेंटेनन्सचं काम चालू आहे कंपनीमध्ये. हां, आम्ही नवीन मशीन शिफ्टिंग करत होतो, तिचं काम चालू होतं आमचं इथं. नाव सांगा. रोहन पेरे पाटील. गॅरेज होतं, मोटरसायकल रिपेरिंगचं वगैरे गॅरेज होतं. त्या गॅरेजला आग लागलेली होती. आग लागल्यानंतर 10 मिनटापूर्वी आग लागली. आम्हाला जशी माहिती मिळाली तशी आम्ही आपलं अग्निशमन दलाला तात्काळ फोन केला आणि आम्ही स्वतःही पोलीस आमचे सर्व या ठिकाणी हजर झालेले आहोत. आता जीवितहानी वगैरे काही? आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी वगैरे झालेली नाही आहे. आमचा पूर्ण बंदोबस्त या ठिकाणी हजर आहे. कारण काही कळालं सर?
कारण आता अद्याप तरी काही समजू शकलेलं नाही आहे. आग विझवण्याचं काम चालू आहे. मागील अनेक दिवसांपासून गगनाला भिडलेले टोमॅटोचे दर खाली कोसळले असून किलोने 20 रुपये दर मिळतोय. बाजारात टोमॅटोची वाढलेली आवक ज्यामुळे दरात घट झाल्याचं व्यापारी सांगत आहेत. तर पुढील अनेक दिवस अशी स्थिती राहणार असल्याचंही व्यापारी सांगत असून हा सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा आहे. टमाटर का भाव क्या है? टमाटर 50 रुपीज़ 2.5 किलो है, 60 रुपीज़ 2.5 किलो है, ऐसा ही मिलता है. अगर बॉक्स का रेट पूछा जाए तो बॉक्स का रेट 16 रुपये 18 रुपये ऐसे आता है. पहले 30-40 ऐसा आता था. अभी 2-3 महीने से टमाटर का रेट गिरा हुआ है. करीब मान के चलो वही 18-20 रुपये का फ़र्क है. इसका कारण यही लगता है कि बाहर का ऑर्डर नहीं जा रहा है. तो बाहर माल सप्लाई होता है वही नहीं हो नहीं रहा है, इसलिए अभी इतना भाव इसका गिरा हुआ है. गर्मी बढ़ेगी तो इसका रेट भी बढ़ेगा. अभी क्या है कि पहले ठंडा मौसम था इसलिए टमाटर का रेट गिरा हुआ है. हाँ ले रहे हैं, मतलब पहले जैसा नहीं ले रहे हैं. जब महंगाई होती तो सस्ता होता है तब लोग थोड़ा पीटी लेते हैं. इधर हम लोगों से बहुत कम लेते हैं. माल बेंगलोर से आता है, एमपी से आता है, बहुत काफ़ी दूर दूर से आता है. आपका नाम? मोहम्मद नफीस.